जय राम राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाह कालोचने हरि रूप पाह कालोचने रूप पाह कालोचने रूप पाह कालोचने सुख झाले वो साजनी सुख झाले सर्व सुखाचे आगर 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 हरि सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पापड कुमादेवी वर बापर कुमादेवी पापड कुमादेवी वर बापर कुमादेवी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरि तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया राखे संकल्पावी माया संसाराचे भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराचे संकल्पावी माया संसाराचे हे थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराचे संकल्पावी माया संसाराचे थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराचे संकल्पावी माया संसाराचे हे अनंत कैसे राहावे अनंत कैसे
तैसे राहावे इतिहास द्यावे समाधान इतिहास द्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखचे केवळ वाहिला उद्वेग दुःखचे केवळ भोगण्यात फळ संचेताच भोगण्यात ठेविले आनंद तसेच राहाय चित्या समाधान चित्या द्यावे समाधान ठेविले आनंद तसेच राहावे चित्या द्यावे समाधान चित्या द्यावे समाधान तुका मने घालू तयावरी भाल तुका म्हणे घाल दयावरी घाल हा संसार देवा पाय वाह संसार देवा पायी ठेविले आनंद तसेच राहावे चित्या द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान बर बर हेची दोरा हेची तोरा बाकी आवडत देवा देवा हेची तोरा बाकी हेची थोर भक्ती हेची थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती हेची थोर भक्ती आवडती देवा हेची तोरा बाकी हेची तोरा बाकी आवडत देवा देवा हेची तोरा बाकी हेची थोर भक्ती हेची थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती हेची थोर भक्ती आवडती देवा सकल पावी मा
समाधान समाधान
हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंद दसेची रहावी, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले आनंदे तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान, तुका मने घालू तयावारी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले आनंदे तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान, महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे, समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, कथेचा विकास पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, ते चिवंदू श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कार मी आता. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा,
हेची तोर भक्ती आवडते देवा, हेची तोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तसेची राहावे. चित्ते असू द्यावे समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला भंग जगदविख्यात संत महाराष्ट्रभूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा सगळ्यांच्या पाठाचा परिचयाचा अभंग आहे. अभंग जरी पाठाचा असला परिचयाचा असला हा, पण अभंगाचा भाव मनाला जुडणारा अभंग आहे. गिरणा मातेच्या पवित्र तीरावरती वसलेलं आपलं श्री क्षेत्र नंदगाव, भगवान श्रीकृष्ण यांचीही नगरी, म्हणजेच आताच नंदनगरी. नंदनगरीमध्ये सुरू असलेला हा भव्य दिव्य अखंड राम कीर्तन सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा, श्रीमद भागवत कथा प्रवक्ते परमपूज्य आदरणीय हरिभक्ती परायण बबनजी महाराज यांच्या मधुरातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. त्याचप्रमाणे तरुण तळपदार अध्यक्ष आपल्याला लाभलेले आमचे गटलू महाराज. खरं म्हणजे नुसतं अध्यक्ष असून चालत नाही, उठाठेव किती करावी लागते याचं जर उत्तम उदाहरण असेल तर आमचे गटलू दादा आहे. परिश्रम किती करावे लागतात असं म्हणतात बुवा, एका महाराजाला पोचणं म्हणजे एका हत्तीला पोचणं आहे, नाही का. आणि सगळ्यांना जे लागतं, जे जे पाहिजे ते ते आहे रे. काय जे मागा तुम्ही सगळं त्यांच्याकडे आहे. माझ्यावरती बंधुत्व प्रेम करणारे आमचे भागवत नाना असतील, आमचे आदरणीय गायन गंधर्व विदर्भ कोकिडा, आमचे माझ्यावरती बंधुत्व प्रेम करणारे दिलीप दादा असतील, दिलीप महाराज, पवन महाराज यांचाही अलभ्यलाभ झाला. खरं म्हणजे किशोर महाराजांशी परिचय आहे, पण पवन महाराजांनी मी प्रथम पाहतोय. त्याच पद्धतीने माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे सुनील महाराज. एका जणाची कमतरता भासते आमच्या आबांची, नाही का, पण आबांकडे लग्न आहे, उद्या सगळेजण जेवायला या, तिथे लग्नाला या रोहिदास साहेबांकडे. आणि त्याचप्रमाणे ज्यांचं सुंदर प्रकारचं साऊंड सिस्टीम आहे आमचे बाळासाहेब असतील, भजनी मंडळ आहे. पण हे जरी विशेष असलं, पण ऐकायला जर इतक्या लांबपर्यंत जर तुम्ही येऊ शकले नाही तर कीर्तन कोणी करू शकणार नाही. म्हणून तुमचे आभार आहेत. विठ्ठला विठ्ठला आपण जीर्णोद्धार मंदिराचा करत आहात. ही खरं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की भगवंत आल्यानंतर 3 ठिकाणचे प्रकारचे फायदे होतात: आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. म्हणून आपल्या गावाचं परम भाग्य आहे की 3 प्रकारचे फायदे आपल्या जीवनामध्ये परिवर्तित होणार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये 32 प्रकारचे पूजा करत असताना अपराध घडवणे रामसुक्ताचे असं बोलतायत. अर्चन सतपयुगात याचा अर्थ असा आहे, पूजा करताना 32 प्रकारचे अपराध माणसाकडून घडतात, ते घडता कामा नये. पूजा कशी करावी, काय करावी, संसारात राहून परमार्थ करता आला पाहिजे. आजचा अभंग जगद्गुरु तुकोबार त्याच मार्गदर्शन आपल्याला सांगतायत. संसारात राहून परमार्थ कसा करा याचं मार्गदर्शन तुकोबार करतायत. म्हणून तर महाराज असं बोलतायत, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण
आपल्या जीवनामध्ये संसार करता करता परमार्थ करावा याचं जर उत्तम मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये असेल, काही लोक परमार्थामध्ये राहतात पण संसारिकाला लाजवेल इतका चांगल्या प्रकारचा संसार करतात, आणि काही लोक संसारामध्ये राहतात पण पारमार्थिक माणसाला लाजवतील इतका चांगला प्रकारचा परमार्थ करतात. संसारी भजन करावे भजन करावे संसारी भजन करावे भजन करावे योग्य पद्धतीने केलेला संसार देखील तुमचा परमार्थ ठरेल आणि अयोग्य पद्धतीने केलेला परमार्थ देखील तुमचा संसार ठरेल. म्हणून संसारात राहा पण भजन सावकाश करा, वेळोवेळा करा. एक वाक्य बोलू का गुरुप्रसादाने? चित्त जर समाधानी नसेल तर समजून जावं तुमचा परमार्थ गडूड आहे. ज्या दिवशी तुमचं चित्त समाधानी होईल आणि समाधानाचा मार्ग शोधायचा असेल, काय करावं लागेल? सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष तेरे सदा चित्त समाधान 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 सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सर्व सुख लालो सर्व अलंकार 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 सर्व सुख लालो लोकांना आवडेल तसा परमार्थ करू नका. देवाला आवडेल, संतांना आवडेल तसा परमार्थ करण्याचा प्रयत्न करा. देवाला काय आवडेल? सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान. या अभंगामध्ये तुकोबरे बोलतात, हे चिथोर भक्ती आवडते देवा, जो भक्ती करतो ते मला आवडतंय. हे वचन तुकोबरे बोलतंय. देवाला ते आवडतंय, भक्ती करणारा आवडतोय. म्हणजे देवाला दुर्जन आवडत नाही. बाबा तुमचं नाव काय? मधुकर. बाबा तुम्हाला किती मुलं? एकच मुलगा. मुलगी? एक मुलगी. मग तुम्ही असं म्हणाल का फक्त मला मुलगाच आवडतो मुलगी आवडत नाही? तसं काही नाही ना. म्हणजे फक्त पोरगाच आवडतो? दोघं आवडतात. जीवापाड कोण आवडतो? ओ बाप. बाबा मधु बाबा सांगतात मला मुलगा जीवापाड आवडतो म्हणजे मुलगी आवडत. तसं झालं ते सापेक्षणे काय आहे. पण खरं सांगू का, मुलीला बाप जास्त आवडतो आणि बापाला सुद्धा मुलापेक्षा मुलगी आवडते. पण तुम्ही सध्या ठीक आहे. जर देव असं म्हणत असेल, चला अभंगाकडे चला, देव जर असं म्हणत असेल की मला भक्त आवडतो दुर्जन आवडत नाही, तर खरंच सांगा तुम्ही त्याला देव म्हणणार का? नाही म्हणणार ना.
देव म्हणाला तुम्ही तयार नाहीये. बाबा एकच आईला 2 पोरं आहेत. आई म्हणते मला लहान पोरगा आवडतो, मोठा मुलगा आवडत नाही. समजून जावं, समजून जावं. लहानाची सख्खी माय आहे, मोठ्याची सावत्र माय आहे. सोपं करून सांगू, लहान्याची सख्खी माय आहे, मोठ्याची सावत्र माय आहे, पण बापाची सख्खी बायको आहे. पटलं नाही? याचा अर्थ असा आहे, ज्या आईच्या ठिकाणी अंतकरणामध्ये मुलांविषयी किंवा बापाच्या ठिकाणी मुलांच्या विषयी, अंतकरणामध्ये मुलगा किंवा मुलगीच्या विषयी अंतकरणामध्ये जर भाव असेल, मला आवडतो ना आवडत नाही, समजून जावं आपल्यामध्ये दोष आहे. मग परमात्म्याच्या ठिकाणी जर देव म्हणत असेल की मला फक्त भक्ती करणारे जर आवडतात, याचा अर्थ दुर्जन आवडत नाही, नास्तिक आवडत नाही, असं जर म्हणणं असेल तर मधुकर बाबा मला सांगा, तुकाराम महाराजांचं म्हणणं बरोबर का? नाही म्हण राय ना त्या. ओ बापरे, कथाही चोपदार जाय का तू पसवी बा. बरं तुम्ही ह्या इकडे, तुमचं नाव काय? शरद भाऊवा. शरद दादा, काय तुम्ही ऋतूसारखात, शरद ऋतूसारखात. मला सांगा, तुकाराम महाराजांचं बोलणं बरोबर आहे का? बरोबर आहे. मग मला सांगा, जर भक्तच आवडतो दुर्जन आवडत नाही, दुर्जन आवडत नाही, बरोबर आहे काय म्हणणं? बरोबर आहे. तुम्हाला किती मुलं? मग काहीच नाही. बाई आवडते ना? बाई तर आवडते ना? ओ बापरे, काय सांगू आता. प्रश्न असा आहे, जर आपण म्हटलं की एक आवडत आणि एक आवडत नाही, तर तो आपल्या ठिकाणी भेद होईल. देवाच्या ठिकाणी चला, रामायणाकडे चला. पुनी पुनी कीर्तनी सुनी वो सुनाई, गिरते प्यास बुझत मनुजारी, पुनि पुनि कीर्तने सुने वो सुनाई, गिरते प्यास बुझत मनुजारी. राम सिया राम सिया राम हरे जय राम, राम सिया राम सिया राम जय जय मंगल भवन अमंगल हारी, द्रव सुदशरथ अजिर बिहारी. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. रामायणाचं युद्ध संपलं. रावण धडाशाही खाली पडला. खाली पडल्यानंतर राम प्रभू इंद्रदेवाला सांगतायत, स्वर्गातून अमृत घेऊन ये. आणि लक्ष्मण भैया रामप्रभूंजवळ धावत धावत जातो आणि रामप्रभूंना म्हणतो, भैया भैया मैंने ये सुना है, वो सही बात है क्या? बोले क्या सुना है? आप इंद्र को बुला रहे हैं? हाँ, इंद्र को बुला रहे हूं. किस लिए? मैंने सुना है कि आप इंद्र को अमृत लाने के लिए कहा है. हाँ, अमृत लाने के लिए कहा है. किस लिए? वानर को जीवित करना है, इसलिए अमृत लाने को कहा है. भैया अगर आपने वानरों को जीवित कर दिया, वानर अगर जीवित हो गए, वानर जर जिवंत झाले, तर लोक म्हणतील फक्त तुझे होते म्हणून तू त्यांना जिवंत केलं, पण दुर्जनांना तू जिवंत केलं नाही ना. लोक तुझ्याकडे दुसऱ्या नजरेने पाहतील. लोक म्हणतील देव सुद्धा भेद करतो, हो देव सुद्धा आपला राहिला नाही. भैया मैंने तो सुना है महाराष्ट्र में संत हुए, संत जगत गुरु तुकोबर आए, वो तो कहने वाले हैं, समचरण दृष्टी विटेवरी साजी. ते तर म्हणणार आहे. तुलसीदास जी बाबा कहने वाले हैं, समदर्शी है नाम तिहारो. समदृष्टी जर तुमच्या अंतकरणामध्ये असेल
तर तुम्ही जर फक्त वानरांना जिवंत करत असाल आणि दुर्जनांना जर जिवंत करत असेल तर लोक तुमच्याकडे दोष देतील प्रभू भैया लोक तुम्हारा पर उंगली उठाएंगे। राम प्रभु ने जवाब दिया लखन अरे त्यांना जिवंत करण्यामध्ये माझीच समदृष्टी आहे। म्हणे कशावरून मला सांग ना लक्ष्मणा माझा आणि रावणाचं युद्ध झालं ते कसं झालं म्हणे समोरासमोर झालं। मला सांग वानराच्या सैन्याचं तोंड कोणाकडे होतं म्हणे तुमच्याकडे आणि माझ्या वानरांचं तोंड कोणाकडे होतं म्हणे रावणाकडे। अरे ते रावणाचं तोंड पाहता पाहता मरत होती ती नरकापेक्षा नरकाला जातील आणि ज्यावेळेस माझा शत्रुपक्ष माझ्याकडे बघत होते ना ते माझं मुख पाहता पाहता मरत होती म्हणजे ते आधीच वैकुंठाला गेलेले आहेत हे माझे वानर नरकाला जातील यांना जिवंत करण्यामध्ये माझी समदृष्टी आहे। विठाला विठाला मग शरद दादा हा देवाच्या ठिकाणी भेट मग तुम्ही तर म्हणे चालेलच म्हणे हा देवाच्या ठिकाणी जर भेट नाही मग तुकाराम महाराज अभंग घेतायत हे चिथोर भक्ती आवडते देवा। देवाला काय आवडतं भक्ती आवडते भक्ती करणारा आवडतो। तुमची ये दासीचा दास करून ठेवा तुमची ये दासीचा दास करून ठेवा तुमची ये दासीचा दास करून ठेवा तुमची ये दासीचा दास करून ठेवा। करून ठेवा तुमची ये दासीचा दास करून ठेवा। आशीर्वाद द्यावा आशीर्वाद द्यावा आशीर्वाद तुमची ये दासीचा दास करून ठेवा तुमची ये दासीचा दास करून तुमची दासीचा तेही प्राणापौरते आवडती मज निवृत्ते जे भक्त चरित्राते ते मला आवडतात ना ज्या माझ्या भक्तांचंही गुणगान गातात आणि स्वतः भक्तीच्या मार्गक्रमाने चालतात। मी मागेही बोलून गेलो असेल मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा। कोणत्या मार्गाने ज्या मार्गाने ज्ञानोबराय गेले ज्या मार्गाने निडोबरांपासून ज्या मार्गाने निवृत्तीदातांपासून तर निडोबरायणपर्यंत गेलेत ना त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा। त्या मार्गाने गेलेत न पडे गुंता कोठे काही मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालेसा। त्या मार्गाने जर गेले तर परिणाम काय होईल महाराज परिणाम असा होईल की जीवनामध्ये मार्ग आपल्याला सापडेल। म्हणजे याचा अर्थ काय आहे बाबा याचा अर्थ असा आहे नामदेव बाबांपासून सद्गुरु मोठे बाबांपासून नामदेव बाबांपर्यंत ज्या मार्गाने चाललेत ना त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे। मी वाक्य बोलून गेलो प्रस्तावनेमध्ये परमार्थामध्ये राहून जर 1 किलो 1.5 किलोची जरी तुम्ही तुळशीची माळ घातली किती किलोची 1.5 किलोची पण जर चित्त समाधान नसेल ना तर तुम्ही परमार्थ फक्त दिखवपणा करतायत। विठाला विठाला आचरण जीवनामध्ये श्रेष्ठ आहे विचार जीवनामध्ये श्रेष्ठ आहे देवाला करमत नव्हतं म्हणून तर आपली आवडी निर्माण करण्याकरता त्याने विश्व निर्माण केलं। आपुलीच आवडी धरुणी खेडिया आपणामध्ये व्याले रे जोपासना करणे केली बायको तिने एवढे वाढविले रे। मला सांगा शरद दादा इकडे मला सांगा शरद दादा आईचा त्याग करावा का जोरात बोला ना घाबरत नका जा इकडे ना असं या ना। आईचा त्याग करायचा नाही बापाचा त्याग करायचा नाही बायकोचा त्याग बहिणीचा त्याग भावाचा त्याग मी सांगतो त्याग करा। तुम्हाला जर परमार्थ करायचा असेल मी छातीला हात लावून सांगतो तुम्ही त्याग करा। बापाचा त्याग करा आईचा त्याग करा बायकोचा त्याग करा बहिणीचा त्याग करा भावाचा
पण कोणत्या भावाचा? प्रल्हाद जनक विभीषण बंधू प्रल्हाद जनक विभीषण बंधू प्रल्हाद जनक विभीषण बंधू प्रल्हाद जनक विभीषण बंधू राजमाताने भरत केले राजमाताने भरत केले प्रल्हाद जनक विभीषण बंधू प्रल्हाद जनक विभीषण बंधू राजमाताने भरत केली राजमाताने भरत केली प्रल्हाद प्रल्हाद जनक विभीषण बिंदू राजमाता निंदू भरते केली. त्याग करणार? आता हो म्हणताय. कोणाचा त्याग करायचंय? अहंकार नावाच्या बापाचा त्याग करा, ममता नावाच्या आईचा त्याग करा, आशा तृष्णा नावाच्या बायकोचा त्याग करा, बहिणीचा त्याग करा, लोभ नावाच्या भावाचा त्याग करा. जीवनामध्ये चित्त समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. विडाला विडाला हॅलो हॅलो मधु बाबा तुम वय काय चाल राही ना आता 60. आता रिटायर झालेत का? काम चालू आहे. जसं जसं वय वाढतं तशी तशी हाव लागते. कशाची? संसाराची हाव वाढत जातो. खरं बोलू का? मधुबाबाचं नाही सांगत मी, प्रत्येकाचं सांगतोय. वय वाढलं की माणसाला जीवनामध्ये लोभ वाढतोय. काम क्रोध माणसाचे शांत होतात, पण लोभ मात्र म्हातारपणामध्ये वाढत जातो. दृष्टिकोन बदलत जाते. परमार्थ करायचा असेल, मी मागच्याही कीर्तनामध्ये तुम्हाला बोललो असेल, तुम्हाला आठवत नसेल, मला माहिती नाही. बाबांचं वय 60 चालू आहे, तुमचं 53 चालू आहे. कोणाचं 50 असेल, 53 असेल, 60 असेल, 50 असेल, 40 असेल, जे असेल ते. हे जेवढं वय वर्ष तुमचं ना तेवढे मिनिट तुम्ही भजन केलं पाहिजे, तरच तुम्हाला झोपण्याचा अधिकार आहे, नाहीतर झोपण्याचा अधिकार नाही आहे. विष्णू सहस्र नाम झाल्याशिवाय झोपू नका, भगवंताचं भजन केल्याशिवाय झोपू नका. म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान. भक्ती भक्ती म्हणजे काय? परमार्थ परमार्थ म्हणजे काय हो नेमका? चला भागवताकडे. 5 मुलं मारली गेलीत. कोणाची? आजचीच झाली असेल ती कथा. 5 मुलं मारली गेलीत द्रौपदीची. जीवन में भगवान किसी का रोना सहता नहीं है, भगवंताला आवडत नाही. आणि त्यातल्या त्यात तर विशेष करून द्रौपदीचं रडणं भगवंताला कधीही आवडत नाही. द्रौपदी रडते, हे कृष्णे. प्रेमाने भगवान कृष्ण त्याला कृष्णे म्हणत होते. हे कृष्णे क्यों रोती हो, किस लिए रो रही हो? का रडतेस ग लाला, भैया, कन्हैया? हे कृष्णा, माझी 5 मुलं मारली त्या दृष्टाने. 5 मुलं मारली ना. भगवंत म्हणतात का 5 मुलं मारलीत म्हणून तू रडतेस? मरण तर प्रत्येकाच आहे. जो जन्माला येतो त्याला मरावं लागतं, आणि 5 मुलं मारली तर तू का रडतेस? एवढा विलाप का करतेस? कृष्णा, ते मेलेत म्हणून मी रडत नाहीये. मग ते झोपेत मारली ना, त्याच्या करता मी रडते. हे कृष्णे, झोपेत मरणं काय ना, जागृतीत मरणं काय? मरण ते मरणच आहे ना. जागृतीत मेली असते ना, झोपेत मेली. लाला, रडण्याचं कारण हे
ते जर जागृतीमध्ये मेली असेल तर मी रडले नसते. का रडले नसते? जागृतीमध्ये तुझं भजन करता 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 मेली असती ना तर मी कधी रडले नसते. पण ते झोपेत तुझं भजन घडलं नाही आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू आला ना, त्याच्यामुळे मला रडू येतंय. त्या दृष्टीला माझ्या समोर पकडून आणा ज्याने कोणी मारलंय. अर्जुनाला सांगितलं. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण रथावरती बसत अश्वत्थामाला पकडलं आणि द्रौपदीच्या समोर उभं केलं. द्रौपदीच्या समोर जसं उभं केलं, द्रौपदी म्हणायला लागली, मुंचते सोडून द्या त्याला. अर्जुन म्हणतोय, तूच म्हणत होती की तुम्ही तर धनुर्धारी आहात, त्याला पकडून आणा. ज्यांची 5 मुलं तुमची मारले त्याला पकडून आणा आणि आता मात्र सोडण्याकरता सांगतेस. धर्मराजाला विचारलं, याच्यासोबत काय केलं पाहिजे? धर्मराज म्हणायला लागला, अपराध द्रौपदीचा केलेला आहे, शिक्षा देण्याचा अधिकार द्रौपदीचा आहे, माझा नाहीये. भीमाला विचारलं, भीम क्या करना चाहिए? मार दिया जाए या छोड़ दिया जाए? बोलो इसके साथ क्या सलूक किया जाए? मार दिया जाए. नको सदैव म्हणायला लागले, मार दिया जाए. अर्जुन म्हणतोय, ब्राह्मण जरी असला पण अतितही झाला त्याला मारून टाका. भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला विचारत आहेत, हे कृष्णे काय केलं पाहिजे? अपराध तुझा केलेला आहे, काय शिक्षा दिली पाहिजे? द्रौपदी म्हणते, याला सोडून द्या. भगवान ते विचारते, द्रौपदी का सोडून देऊ? द्रौपदी म्हणते, हा एक ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण पुत्र असल्यामुळे ब्राह्मणाला मारणं उचित नाहीये. त्यातल्या त्यात हा गुरुपुत्र आहे आणि गुरुपुत्र असल्यामुळे सोडून द्या. आणि महत्वाचं कारण द्रौपदीजी सांगते ते माझ्या अभंगाकडे येतंय. द्रौपदी म्हणते, याला सोडून द्या. का सोडून द्या? द्रौपदी म्हणते, मुलं मरण्याचं दुःख काय असते? 5 मुलं माझी आत्ताच मेलेली आहे. ज्या आईचा मुलगा वारलेला असतो त्याला विचारा तिचं दुःख काय असतं. आत्ताच माझी 5 मुलं मेलेली आहे, त्याचं दुःख काय आहे हे मी ओळखू नये. हे दुःख गौतमीच्या वाट्याला येऊ नये, हिच्या आईच्या वाट्याला येऊ नये म्हणून सोडून द्या. मला तर 5 पती जिवंत आहे, हिची आई विधवा आहे म्हणून सोडून द्या. आणि भगवंताला ते आवडलं. जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत, खरा परमार्थ काय आहे? खरा परमार्थ तोच आहे बाबा, दुसऱ्याच्या डोळ्याचे अश्रू पुसणं हाच खरा परमार्थ आहे. तुम्ही मंदिरात जातायत आणि दुसऱ्याला जर रडवत असाल तर तुम्ही परमार्थ करत नाहीये, तुम्ही फक्त देखावपणा करतायत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, ज्ञानोबाराय बोलतायत, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. ही भावना जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत की ती खरी भक्ती आहे. अभंगाच्या पहिल्या म्हणून नुसतं वाचत बसू नका.
नुसतं ऐकू नका, तसं जीवन जगण्याचा 1% तरी प्रयत्न करा. तुम्ही साधू बनावं आणि देवदेव करत बसावं असं नाहीये. परमार्थामध्ये राहून, संसारामध्ये राहून परमार्थ चांगला करता आला पाहिजे. 365 दिवसापैकी 8 दिवस तरी आपल्या जीवनातला परमार्थ हा ओसंडून व्हायला पाहिजे. वर्षकाठी एकदा तरी रेंजमध्ये येण्याकरता, KYC करण्याकरता, KYC केल्याशिवाय रक्कम भेटत कशाची? तुम्ही लाडकी बहीणवरच जास्त जाणं आहे शरद दादा. KYC केल्याशिवाय भेटत नाही. शेतकरी असू द्या, कोणी असू द्या, KYC केल्याशिवाय भेटत नाही. तसं आळंदी पंढरपूरची वारी केल्याशिवाय तुमच्या जीवनातली परमार्थाची KYC होऊ शकत नाही. म्हणून ती KYC करणं गरजेचं आहे. ते KYC करा आणि ते KYC करण्याकरता वेळोवेळी तुम्हाला बँकेतून फोन येतात. हॅलो, KYC मेसेज येतात, फोन येतात. तसं महाराज लोक महाराष्ट्रभर तुम्हाला KYC करण्याकरता सांगतात. आषाढी, कार्तिकी विसरू नका, मज सांगत असे गुज पांडुरंग. हे KYC जीवनामध्ये करून घ्या, तर तुमचा परमार्थ चांगला चालेल. जर KYC केली नसेल, रेंजमाच मोबाईल नसेल, KYC केव्हाच होणार नाही. 1500 रुपये केव्हा भेटणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये मोबाईल नेहमी रेंजमध्ये ठेवला पाहिजे. याचा अर्थ वेळोवेळी सावध होऊन परमार्थ केला पाहिजे. विठाला विठाला देवाला आवडेल तशी भक्ती करण्याचा प्रयत्न करा. हेची थोर भक्ती म्हणजे काय? थोरांनी जी भक्ती केलेली आहे, हरी भक्ती थोर भूमंडळी, हरी भक्ती थोर भूमंडळी, हरी भक्ती थोर भूमंडळी, हरी भक्ती थोर. त्यांचा महिमा काय? भक्ती थोर भूमंडळी, त्यांचा महिमा काय वर्णू वारंवार. त्या थोरांनी जी भक्ती केलेली आहे ना, थोर म्हणजे मोठे मोठे महात्मे. सद्गुरू मामासाहेबांपासून सद्गुरू धोंडा महाराजांपासून या महात्म्यांनी जी सेवा केलेली आहे, त्या मार्गक्रमाने जीवन जगण्याचा प्रयासाने प्रयत्न करा. हरिभक्ती थोर भूमंडळी, म्हणून हेची थोर भक्ती आवडते देवा. माझा परमात्मा किती दयाळू आहे. अरे मारण्याकरता आलेला पुतणीला सुद्धा तो मोक्ष बहाल करतो ना, त्याच्यासारखा दयाळू कोण आहे? तुवा सनकादिकाची निमाने आहे, सायुज्य सौरसुदी दिला पुतणी आहे. विषयाचे स्तनपाने मारू आले, विषयाचे स्तनपाने मारू आले, सायुज्य सौरसुदी दिला पुतणी आहे. पुतणीला सुद्धा जर मोक्ष देण्याकरता परमात्मा समर्थवान आहे, दयाळू आहे, तर त्याच्यासारखा दयाघन परमात्मा कोण आहे? म्हणून हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, शेवटी माणसाच्या जीवनामध्ये नशिबाशिवाय काहीच चालत नाही. सगळा खेळ कशाचा आहे? नशिबाचा आहे. नशिबाशिवाय काहीच होत नाही. तुम्ही कितीही स्वप्न पहा, उपयोग होणार. जे नशिबात असेल, कितीही महाराजांना आदव का, बाबा मेरा कैसा होगा, बाबाच गावगाव फिरतोय, तेरा कैसा होगा.
अरे जे प्रारब्धामध्ये असेल ते आपल्याला करावंच लागेल महाराज. भोगतो न घडे संचित वाचोनी करावे मनी समाधान. भोगतो न घडे संचित वाचोनी करावे मनी समाधान. भोगतो न भोगतो नागडे संचित वाचून करावे ते मनी समाधान. आपल्या गावातले जवळजवळ त्यांची बरीच कीर्तनं झालेले गुरुवारी अण्णांचं एक वाक्य आहे. अण्णांच्या भाषेत सांगू का? ज्याच्या पायातच चप्पल नाही त्याला नाराज असून चालत नाही. अरे ज्याला पायच नाही त्याच्याकडे बघवा, जीवन त्याच्यापेक्षा तुमचं उत्तम आहे, चांगलं आहे. म्हणून जे तुमच्या लिहिलेलं आहे ते कर्माचा लेखा कधी जीवनामध्ये चुकत नाही, ते भोगावंच लागतं. भोगतो ना गडे संचिता वाचून. ज्याने संसार निर्माण केलेला आहे तो एका क्षणामध्ये संसाराला संपवण्याची ताकद देखील परमात्म्यामध्येच आहे. मेरे देश के प्यारे वासियों, आज 16 नवंबर है. रात के 8 बजे से 500 की और 1000 की नोट को बैन किया जाता है. बंद केली कोणी? देशाच्या पंतप्रधानाने एका रात्रीमध्ये 1000ची 500ची नोट बंद केली. ज्याने जगात निर्माण केलेलं आहे तो एका क्षणामध्ये ज्या संसाराला तुम्ही खरं भासतात ना तो समाप्त करण्याची ताकद परमात्म्यामध्ये आहे. विढाला विढाला लेख आहे तो कधी माणसाच्या जीवनातला चुकत नाही साहेब, तो भोगावाच लागतोय. जे भागवत कथा तुम्ही श्रवण करतात, भागवत कथा कोणाकरता चालू आहे? शरदादा, परीक्षित महाराजांकरता भागवत कथा निर्माण झाली. मला सांगा, परीक्षित महाराजांच्या मुलाचं नाव काय? जन्मजय. वा, त्या जन्मजयाला शंका निर्माण झाली. काय शंका निर्माण झाली? महाराज व्यासो नारायण महाभारत सांगतायत कोणाला? जन्मजयाला. आणि त्या जन्मजयाच्या अंतकारामध्ये शंका निर्माण झाली, जर मी असतो भगवान श्रीकृष्णाच्या जागे, तुम्ही त्यांना भगवान म्हणताय, त्या भगवान श्रीकृष्णाच्या जागेवरती मी राहिलो असतो, माझ्या पूर्वजांच्या अर्जुनाच्या जागेवरती मी जर राहिलो असतो तर मी महाभारताचं युद्ध घडू दिलं नसतं. कोणाला म्हणतोय? भगवान व्यासो नारायणला म्हणतोय. व्यासजी म्हणतायत जे जीवनामध्ये लिहिलेलं ना ते कधी कर्म जीवनातलं चुकत नाहीये. महाभारताचं युद्ध घडू नये असं भगवंतालाही वाटत होतं, पण भगवंताला सुद्धा युद्ध थांबवता आलं नाही. ते म्हणायला लागलं, मी असतो, तुम्ही जर भगवान म्हणतात तर ताकद एवढी होती तर मी युद्ध थांबवलं असतं. भगवान व्यासनारायण म्हणायला लागले, जर तेवढी ताकद तुमच्यामध्ये तर तुमचं भविष्य मी सांगतो ते तुम्ही थांबवून दाखवा. आणि जन्मजयाला भविष्य सांगितलं, जन्मजया शिकार करण्याकरता जाऊ नको. जर गेलास तर काळ्या रंगाच्या घोड्यावरती बसू नको. काळ्या रंगाच्या घोड्यावरती जर बसलास तर दक्षिण दिशेला जाऊ नको. आणि दक्षिण दिशेला गेला तर समुद्र किनारी जाऊ नको. आणि समुद्र किनारीच गेला तर एक सुंदरा दिसेल, एक अप्सरा दिसेल, त्या अप्सराला तिच्या प्रेमामध्ये पडू नको. आणि प्रेमात पडलास तर तिला घरी आणू नको. पण घरी आणलं तर तिच्यासोबत विवाह करू नको. जर विवाह केला तर एके दिवशी ती तुला सांगेल की ब्राह्मणाला पूजेकरता बोलवा. ब्राह्मणाला पूजेकरता बोलवशील तर तरुण ब्राह्मणाला बोलू नको, वृद्ध ब्राह्मणाला बोलव. तू तरुण ब्राह्मणाला बोलवशील. आता मी सांगतो तुला, तू तरुण ब्राह्मणाला बोलवशील, तरुण ब्राह्मण येईल. तो तरुण ब्राह्मण तुझ्या पत्नीवरती हसेल, त्या महाराणीवरती हसेल. आणि हसल्यानंतर तुला राग अनावर होईल, अपमानित वाटेल. आणि तू तुझ्या तलवारीने त्याचा छिरछेद करेल, तुझ्या अंगाला कोड फुटेल. आणि तेच कोड तुझ्या मृत्यूला कारण ठरेल. भविष्य थांबून दाखव. जन्मजय दिवस गेले, दिवसामागून दिवस गेलेत, विसरला. आणि एके दिवशी शिकार करण्याकरता तडमड करायला लागला. शिकारी करण्याकरता निघाला. घोडा पाहतो तर घोडा कुठे दिसत नाहीये. फक्त तबेलेमध्ये एकच घोडा होता, काळ्या रंगाचा. तो म्हणायला लागला, घोड्यावरती बसू. घोडा आपल्याला दक्षिण दिशेमध्ये घेऊन जाणार नाही. लगाम हातामध्ये. आणि घोड्यावरती बसला. काळ्या रंगाचा होता. लगाम हाताचा सुटला. बेभान झाला घोडा आणि दक्षिण दिशेकडे गेला. नुसतं दक्षिण दिशेकडे गेला नाही, समुद्र किनारी गेला.
गेला, नुसतं समुद्रकिनारी गेला नाही, तिथे एक अप्सरा पाहिली, सुंदरा पाहिली. त्या सुंदरेच्या प्रेमामध्ये मोहित झाला, त्या सुंदरेला घरी आणलं. आता हिच्यासोबत विवाह करणार नाही, पण विवाहच केला नाही. तर एके दिवशी ती म्हणायला लागली, अहो यज्ञ करायचं आहे. कोणाचं ऐकावं लागतं जास्त मधुबाबा? बायकोचं ऐकावं लागतं. ऐकलं. पूजेकरता ब्राह्मण शोधायला लागलेत. वृद्ध ब्राह्मण सापडत नाहीये. तरुण ब्राह्मणाला आणल्यानंतर त्या महाराणीकडे पाहिलं, टोमणे मारलेत, हसायला लागला. महाराणीचा राग अनावर झाला. ती महाराणी म्हणायला लागली, याचा छिरछेद करून टाका माझ्या समोर. हातात तलवार घेतली, त्याचा छिरछेद केला. अंगाला कोड फुटल्याबरोबर हातात ती तलवार खाली पडली. धावत व्यासो नारायणकडे गेला आणि व्यासजींच्या चरणावरती नतमस्तक झाला आणि व्यासजींना म्हणायला लागला, महाराज मुझे बचाइये, माझं मरण जवळ आलेलं आहे. आणि त्याच वेळेस व्यासनारायण म्हणतायत, आता तुला पुन्हा महाभारताची कथा सांगेल, पण जर तुला शंका तुझ्या पूर्वजांवरती असेल आणि महाभारतावरती शंका आली तर ते अंगातलं कोड तसंच राहील आणि तुझ्या मृत्यूला कारण ठरेल. जसे जसे अध्याय व्हायला लागलेत महाभारताचे, ते कोड जायला लागलं. छोटसच कोड शिल्लक होतं आणि तेवढ्यात महाभारताचा प्रसंग चालू होता की भीम हत्तीला घ्यायचा, गरगर फिरवायचा आणि वरती फेकायचा. असे हजारो हत्ती भीमाने एकट्याने आकाशामध्ये फेकून दिलेत. आणि तिथं जन्मजयाला शंका निर्माण झाली आणि जन्मजय म्हणा लागला, महाराज काही पण फेकू नका. हत्ती भीम फेकत होता ना आकाशामध्ये, आता पण ते फिरतात म्हणे. हो, तुला शंका आली ना. तिथंच महाभारत थांबवलं, अवघान केलं हत्तींना. हत्ती आकाशातून खाली पडलेत आणि खाली पडल्याबरोबर जन्मजयाचा मृत्यू झाला. प्रारब्ध माणसाचं बदलवता येत नाही, पण त्याही प्रारब्धाला जर बदलवायचं असेल तर ईश्वराने जे ठेवलेले ना त्या पद्धतीने राहण्याचा प्रयत्न करावा. मला सांगा शरद दादा, पोराने बाप ठेवेल तसं राहावं का पोरग ठेवेल तसं बापाने राहावं? वेदांत. वाह, काय सुंदर नाव आहे वेदांत. मला सांग, बाप ठेवेल तसं पोराने राहावं का पोरग ठेवेल तसं बापाने राहावं रे? बाप ठेवेल तसं पोराने राहावं का पोरग ठेवेल तसं बापाने राहावं? बाप ठेवेल तसं पोराने राहावं. शरद दादांनी त्यांचं वकीलपत्र घेतलेलं आहे. शरद दादा मला सांगा, गुरु ठेवेल तसं शिष्याने राहावं का शिष्य ठेवेल तसं गुरुने राहावं? हा, नाही तर मी बी गुरु तू बी गुरु, दोघे एकत्र बाटले सुरू. वा रे वा. गुरु ठेवेल तसं शिष्याने राहावं. मला सांगणार शरद दादा वेदांत, बायको ठेवेल तसं नवऱ्याने राहावं का नवरा ठेवेल तसं बायकोने राहावं रे? त्याला बायको वैली बारे तो तुम ना नो सांग राय ना. बायको ठेवेल तसं पोराने नवऱ्याने राहावं का नवरा ठेवेल तसं बायकोने राहावं? ओ बाप, मग तुझा तुम्ही सांगा. हा, तुमचं नाव काय? सीतारामप्पा. सीताराम. खरंच सांगा, बायको ठेवेल तसं? सांगू का? अरे हे साधारण गणित तुमच्याकडून कोडं सुटत नाही. एकाची बी हिंमत होत नाही सांगण्याची की नवरा ठेवेल तसं बायकोने राहावं. एवढी बी हिंमत होत नाही. म्हणजे तुमले घर भाकर बेटिंग का नाही बोया नेहमी शंकाशी. समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. समयास सादर व्हावे, देव ठेविल तैसे रहावे. समयास सादर व्हावे, देव ठेवेल तसं राहावं. हाते पाय मरी त्याला देव बी काय करी. म्हणून देव ठेवेल तसं राहण्याचा प्रयत्न करावा.
आपलं डोकं जास्त चालवू नका, नाहीतर शक्यता वेळ ठाण्याला भरती होण्याची शक्यता आहे. देव ठेवेल तसं माणसाने राहण्याचा प्रयत्न करावा. लोक म्हणतात देऊन तब्येत बिघडी गई. देवनी बिघडली. कोणाची बिघडली तब्येत? निसर्गासोबत जर तुम्ही खेळ खेळण्याचा प्रयत्न केला तर निसर्ग त्याचा पराक्रम दाखवल्याशिवाय राहत नाही साहेब. गिरणा नदीच्या जवळ जर तुम्ही घरं बांधलेत, गिरणा नदीमध्ये जर घरं बांधलेत तर गिरणा तिचं पात्र सोडणार नाही. आपण आपली पात्रता सोडली म्हणून निसर्ग त्याची पात्रता सोडतोय. विठाला विठाला समयाशी सादर व्हावे, देव ठेवील पैसे राहावे. म्हणून आपल्या जीवनातलं चित्त समाधानी राहावं असं वाटत असेल ना, तर आपल्या जीवनातला परमार्थ गोड असावा लागतो, गोड करावा लागतो. महाराज चला भागवत कथा आहे म्हणून भागवतातलं दुसरं उदाहरण देतो. दुसऱ्या चरणाकरता असं उदाहरण आहे, सुभेद्रेचा एकुलता एक मुलगा मारला, युद्धामध्ये मारला गेला. अभिमन्यू मारला गेला. आणि अभिमन्यू जसा मारला गेला, कौरवांनाही दुःख झालं. पाची पांडव रडत आहेत आणि भगवान श्रीकृष्ण पाची पांडवांना समजवत आहेत. विशेष करून अर्जुनाचे समजूत घालतायत. अर्जुन अरे जे झालं ते झालं. अर्जुन म्हणतोय माझी अवस्था आहे, पण जिचा पोटाचा तुकडा गेलेला आहे ना, त्या सुभेद्रेची समजूत कोण घालेल? चौघजण म्हणतात अर्जुना तूच तुझ्या बायकोची समजूत काढ, तूच जा सांगण्याकरता. अर्जुन म्हणायला लागला मी समजूत काढू शकत नाही, मला समजवता येणार नाही. भगवान श्रीकृष्णाला सांगितलं बहीण तुमची, तुमच्या बहिणीची समजूत तुम्हीच काढा. ज्या आईचा एकुलता एक मुलगा जातो ना, त्या आईला विचारा तिचं दुःख काय असतं. पूजेची थाळी तयार करते. आता माझा अभिमन्यू येईल आणि अभिमन्यूचं मी स्वागत करेल, त्या स्वागताची तयारी सुभेद्रा करते. दरवाजात भगवान श्रीकृष्ण पाहिलेत. सुभेद्रा धावत धावत गेली. दादा, अरे दादा बघ तुझा भाचा आता येणार आहे, तुझ्या भाच्याच्या पूजेची तयारी करते, तुझ्या भाच्याचा पराक्रम पाहण्याकरता तू येतोयस ना. सुभेद्रे माझा भाचा तर पराक्रमीच आहे, पण जगाचा नियम आहे जो सूर्य उदयाला येतो त्या सूर्याला अस्त व्हावंच लागतं. हा जगाचा नियम आहे. जो जन्माला येतो त्याला मरावं लागतं. जातस्सहि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यू सोच तस्मात् परिहारते नत्वं सोची तुमरसी उपजते नासे नासे ते पुनरुत्थिते हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो जन्माला येतो त्याला मरावं लागतं. हा जगाचा नियम आहे ग. दादा माझ्या मालकाच्या वाटेची गीता आज माझ्या वाटेला कशी आली? मला तुम्ही गीतेचं ज्ञान का सांगतायत? जो जन्माला येतो त्याला मरावं लागतं असं मला काय सांगतायत? अगं तुझ्या अभिमन्यूची वाट पाहते ना, त्याच्या पूजेची तयारी करते ना, तो अभिमन्यू आता परत येणं शक्य नाहीये. तो या जगातून गेलेला, तो मृत्यू लोक आहे आणि या मृत्यू लोकातून तो निघून गेलेला आहे. सुभेद्रा रडत नाहीये. एकटक आपल्या भावाकडे कृष्णाकडे पाहते. भगवंताला वाटलं की सुभेद्रेला वेळ लागले की काय, आणि भगवंत सुभेद्रेला स्पर्श करतात हाताला. सुभेद्रे अगं अभिमन्यू मारला गेला युद्धात. कळतंय दादा मला, माझा अभिमन्यू मारला गेला, मग रडत का नाही? एक सांगू भैया दादा, या जगतरूपी बगीच्याचा मालक कोण आहे? तूच आहेस ना. तुला जे फूल आवडतं ते फूल तोडण्याचा अधिकार तुला आहे. माझा अभिमन्यू 18 वर्षाचा, तो अभिमन्यू नावाचं फूल आताच उमलत होतं तरुणपणामध्ये, आणि त्या फुलाचा सुगंध संपूर्ण विश्वामध्ये पसरत होता.
आणि तो सुगंध जर तुला वैकुंठामध्ये आवडला असेल तर तू त्याला घेऊन गेला असेल ना, तू जसं ठेवेल तसं आम्हाला राहावं लागेल. हा जगाचा नियम आहे रे दादा, जगाचा नियम आहे. तू जर ठरवलं असतं तर जगातली कोणतीच ताकद माझ्या अभिमन्यूला मारू शकली नसती. पण तुला जर माझा अभिमन्यू मृत्यू लोकांमध्ये आवडत नव्हता ना, तू तुझ्या जवळ घेऊन गेला ना. तुझ्या आवडीमध्ये आमची आवड आहे, तू ठेवेल तसं आम्हाला राहावं लागेल. त्याच्यामध्ये आमचं चित्त समाधानी आहे. अभंगाचा दुसरा तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. नाहीतर एकुलता एक जवळ मेला, एकुलता एक पोरगा जर मेला ना, तर लोक खटाखट तुळशीच्या माळा तोडून टाकतात. अरे तुझा परमार्थ केला, 18 वर्षापर्यंत मी वारी केली, 35 वर्ष मी पंढरपूरची वारी केली, आणि माझा मुलगा एकुलता एक तुला सहन झाला आणि त्याला मारून टाकलं. ईश्वर की मर्जी के सिवा कुछ नहीं साहब. मुरली वाले के दरबार में सब दुख दर्द मिटाए जाते हैं. म्हणून जीवनामध्ये हाथों के लकीरों को क्या देखते हो, और जिनके हाथ नहीं होते उनके भी तो नसीब होते साहब. नसते हाताची लकीर बघू नका. आपल्या जीवनामध्ये स्वतःचा भविष्यकार तुम्ही आहात. वर्तमान इतकं चांगलं ठेवा, इतकं चांगलं ठेवा की भविष्यामध्ये रडण्याची पाडी यायला नको. एक सांगू का, ज्याचं तरुणपण चांगलं गेलं ना, चांगल्या संगतीमध्ये गेलं ना, तो म्हातारपणात रडत नाही. पण तरुणपणामध्ये जर पाय एकदा घसरला आणि वाईट संगतीमध्ये राहिला तर म्हातारपण रडवल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला गरज आज विचारांची गरज आहे. पूर्वीचा कालखंडामध्ये एखादा वृद्ध मनुष्य जर गल्लीतून जात असेल तरी तरुण मुलगा घाबरत होता, सुनबाया घाबरत होत्या. जर बाजवरती खाटीवरती बसलेले असते तर उठून जायचा आणि ते रद्दग्रस्त गेल्यानंतर पुन्हा बसायच्या. मान पाळला जात होता. आज मर्यादा का राहिली नाही? एकमेकांची मर्यादा ठेवली जात नाही. वचक कोणाचा राहिलं नाही. एवढंच नाही, लग्न तात्यातून न करणं कसं फिकं वाटणं, तात्याने आणेल नव्हती म्हणून फिकं वाटणं. आज घरातलेच वृद्ध सांगतात की लग्नामध्ये पिल्याशिवाय ते नाचतच नाही. ही मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही ना, तोपर्यंत जीवन परिवर्तित नाही होणार साहेब. म्हणून तरुणपणातला पाय घसरू देऊ नका, म्हातारपण रडणार नाही. म्हणून असं म्हणतात की परमार्थ इतका चांगला करावा, इतका चांगला करावा. आणि जीवनामध्ये खरंच सांगा शरद दादा, तुम्ही कोणावर प्रेम केलं? देवावर प्रेम करावं असं माझं म्हणणं आहे. तुम्ही गैरअर्थ करू नका. ज्यांच्यावर प्रेम केलं ते आपले कधी होतेच ना.
मी मागेही बोललो असेल. वा प्रमाण तर चांगलं पाठ आहे हो, सुटत नाही ना. आत्ताच सोडत नव्हते तुम्ही. काय काय करावं? देवावर. गजेंद्र रूपवान होता गजेंद्र, पण गजेंद्रकडे प्रेम होतं, शक्ती होती. जे फूल होतं ना ते तुझ्या नावाने मी समर्पित करतोय. असेल कोणी ब्रह्मांडाचा चालक मालक, त्याला हाक मारली. प्रेमाने ईश्वर आपलासा करता येतो. गोपिकांनी जीवनामध्ये काही नाही पाहिलं, गोपिकांनी फक्त जीवनामध्ये ईश्वराला प्रेम समर्पित केलं. शबरीने जीवनामध्ये काही पाहिलं नाही, शबरीने प्रेम समर्पित केलं. ईश्वर दुसरं जीवनामध्ये काही पाहत नाही, ईश्वर फक्त प्रेम पाहतो. प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भुकेला, 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 हाची दुष्काळ तयाला. दुर्योधन का मेवा त्यागो, साग विदुरा, सबसे ऊंची प्रेम सगाई. खाऊ घालण्याकरता घरामध्ये काहीच नाही, 12 वर्षाची तपश्चर्या केली. अरे ज्याला दही तूप लोणी खाण्याची सवय आहे, तो परमात्मा आपल्या घरी तर काहीच नाहीये. आपण तर वृक्षाची पानं खाऊन 12 वर्ष तपश्चर्या केली, तो आपल्या घरी येईल का? सुलभा म्हणायला लागली आणि विदुर काका म्हणायला लागली, मला त्याला खुणवलंय, तो आपल्याच घरी येईल. दुर्योधन का मेवा त्यागो. परिणाम, जीवनामध्ये अशी भक्ती करा की तुमच्या घराची कडी, दरवाजाची कडी भगवान श्रीकृष्णाने वाजवली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये ईश्वराला प्रेम पाहिजे. प्रेमाशिवाय ईश्वर आपलासा करता येते. पण आपलं प्रेम कोणावर आहे? मित्र बंधु है केवल जलपान तक, अर्धांगिनी भी साथ निभाएगी तो केवल मकान तक, परिवार के लोग बढ़ेंगे तो केवल स्मशान तक, बेटा भी अपना हक निभाएगा तो अग्निदान तक. इससे तो आगे भजनिया जाती, हरि के भजन बिना अकेला रहेगा. इससे तो आगे भजनिया जाती, हरि के भजन बिना अकेला रहेगा. संसार में हरि के भजन में, हरि के भजन बिना अकेला रहेगा. इस संसार में दुनिया है 4 दिन जमेला, हरि के भजन बिना अकेला रहेगा. इससे तो आगे हो
बंधु है केवल केवल जलपान तक, अर्धांगिनी भी साथ निभाएगी केवल मकान तक, परिवार के लोग बढ़ेंगे केवल स्मशान तक, बेटा भी अपना हक निभाएगा निदान तक। इससे तो आगे में भजन साथी, हरि के भजन बिना अकेला रहेगा इससे। म्हणून काय कर बाबा, एकच काम कर, हा हा हा, राम नाम चित धर तुरे बाबा, राम नाम चित धर, ओ राम नाम चित धर तुरे बाबा, राम नाम चित धर, राम नाम चित धर तुरे बाबा, राम नाम चित धर, राम नाम चित धर तुरे बाबा, राम नाम चित धर। किसलिए कह रहे हैं महाराज? तो महाराज जी सूरदास जी कहते हैं, अगला जन्मो पिछलो तेरो दो जन्म सुधर तो, अगला जन्मो पिछलो तेरो दो जन्म सुधर तो, राम नाम चित धर तुरे बाबा, राम नाम चित धर, हो राम नाम चित धर तुरे बाबा, राम नाम चित धर, चित्त धर। म्हणून चित्ताला समाधान करण्याकरता एकच करावं लागेल, ठेविले आनंद तैसीची राहावे, हे करण्याकरता काय करावं लागेल बाबा? राम नाम चित्त धर तुरे बाबा, राम नाम चित्त धर। किसलिए राम का नाम अपने चित्त में रखना है? तो सूरदास जी महाराज कहते हैं, अगला जन्मो पिछलो तेरो दो जन्म सुधर तो, अरे मागचा जन्म आणि पुढचा जन्म दोघे जन्म तुझे सुधरून जातील आणि राम नाम चित्तात धारण केलं की तू राम बनून जाशील. विठाला विठाला चला तिसऱ्या उदाहरणाकडे. भागवतातलंच तिसरं उदाहरण देतो. हा भंगच पूर्ण भागवतावरती आहे. तिसरे उदाहरण आहे. कोणाचं उदाहरण आहे? कुंती जीवनामध्ये काहीच नको, फक्त कोण पाहिजे? देव पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये देव सोडून सगळंच पाहिजे. आणि कुंतीच्या जीवनामध्ये देव सोडून काहीच नको पाहिजे. हे कुंतीचं जीवन आहे. भगवान श्रीकृष्ण निघालेत द्वारकेला आणि कुंती मातेला कळालं, रथाच्या समोर येऊन आडवी झाली. बुवाजी, आत्या काय करते? लाला, तू मुझे छोड़कर जा रहे हैं? बुआ जी, अब तो सुख के दिन आ गए आपके. धर्मराज राजा बन गए, मुझे भी तो द्वारका जाना है. अरे आतापर्यंत मी तुला माझा भाचा समजत होती रे, पण खरं सांगू का, तू माझा भाचाच नाही, तू जगतपिता ईश्वर आहे. मला कडून चुकलेलं आहे, म्हणून मी आज तुला शरण आलेले आहे. आत्या, काय मागायचं असेल माझ्याकडून मागून घे. हे तत्र तत्र जगद्गुरु. आत्या म्हणते, माझ्या जीवनामध्ये जर मला द्यायचं असेल ना, तर एकच दे, सर्व दुःख मला दे. आत्या, संपूर्ण जग माझ्याकडे सुख मागतंय आणि तू मात्र माझ्याकडे दुःख मागते. खरंच सांगा शरद महाराज, आत्याने दुःख मागितलं का सुख मागितलं? दुःख मागितलं. पण खरंच सांगा, सुख मागितलं का दुःख मागितलं? दुःख मागितलं. का दुःख मागितलं? की तू सोडून जाऊ नये. मग जिथं देव असेल तिथं दुःख राहील का? मग काय मागितलं आत्याने? मागितलं दुःख. आणि भगवंत राहिले तर दुःख राहील का? मग मागितलं काय? सुख मागितलं. मागताना काय मागते? दुःख. दिसतं काय? सुख. पण होतं काय? दुःख. मग याचा अर्थ असा आहे, आत्याने जरी दुःख मागितलं असं, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका तो सर्व सुखाचे आगर, बाप रखमा देईवर सर्व सुखाचे आगर, जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर, तो हा उभा विठेवर सर्व सुखाचे आगर, म्हणे मुक्ताई सुंदर सर्व सुखाचे आगर, म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर, म्हणे चोका महार सर्व सुखाचे आगर, एकादशी भगर.
आहेच ना. सर्व सुखरूप परमात्म्यासारखा कोण आहे बाबा? सुखरूप परमात्म्यासारखा कोणी नाहीये. दुःख जरी मागितलं तर कुंती माता म्हणायला लागली, मी माझ्या जीवनातलं दुःख आहे जे मला भोगायचं ते मी भोगणारच आहे, पण त्याच्याबरोबर तू जर राहिला, हे जग कसं आहे? सुख के सब हे सगळे सुखाची संगती आहे, दुःखाचा कोणी नाही. दुःखामध्ये साथ देणारा तू ये. म्हणून कुंती मातेचं तेच चरण, अभंगाचं तिसरं चरण. वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ, केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ, तुम्ही काही नाराज नाहीत ना? का थंडीमुळे नाराज आहे? थोडा नाही ना? का कीर्तनामुळे नाराज आहे? मग टाळ्या आणि बोलत का? मी मागेही बोललो असेल, नामचिंतनाशिवाय कीर्तन नाहीये. विठ्ठल विठ्ठल किंवा विठोबा ते खरं कीर्तन आहे, पण खरं कीर्तन आपण करत नाही. आपण फक्त मी जे बोलतो ते व्याख्यान करतोय, पण मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल किंवा विठोबा रुक्मिणी ते खरं कीर्तन आहे. आता एकदा जरा गोदड्या बाहेर काढा, टाळ्या वाजा. हा नाही आताच नका वाजून, नामचिंतन तर करू द्या. लेके जाना लेके जाना लेके जाना रे, लेके जाना लेके जाना लेके जाना रे, लेके जाना हरि कनो थोड़ा थोड़ा, लेके जाना हरि कनो थोड़ा थोड़ा थोड़ा, लेके जाना 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 हरि कनो थोड़ा थोड़ा थोड़ा, के जाना हरि कनो थोड़ा थोड़ा थोड़ा, लेके जाना हरि कनो थोड़ा थोड़ा थोड़ा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय जय. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
लेके जाना लेके जाना लेके जाना रे लेके जाना लेके जाना लेके जाना रे लेके जाना हरि लेके जाना प्रभु का नाम थोड़ा 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 लेके जाना प्रभु का नाम थोड़ा 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 लेके जाना लेके जाना लेके जाना रे लेके जाना लेके जाना लेके जाना रे लेके जाना प्रभु का नाम थोड़ा थोड़ा लेके जाना प्रभु का नाम थोड़ा थोड़ा श्री राम जय राम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम दशरथ नंद राघवना पतित पावन रघुपति राम राघवना लेके जाना लेके जाना लेके जाना रे लेके जाना लेके जाना लेके जाना रे लेके जाना प्रभु का नाम थोड़ा 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 लेके जाना प्रभु का नाम थोड़ा 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 लेके जाना लेके जाना लेके जाना रे लेके जाना लेके जाना रे लेके जाना लेके जाना लेके जाना प्रभु का नाम थोड़ा 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 लेके जाना प्रभु का नाम थोड़ा 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 लेके जाना प्रभु का नाम थोड़ा 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 घरी घरी काय प्रभू का नाम म्हणून जीवनामध्ये जर भार घालायचा असेल ना तर देवावरती घाला दुसऱ्यावरती घालू मला सांगा शरद दादा घरामध्ये काम कोणाला सांगितलं जातं मेन शांतराम दादा यांनी वकीलपत्र घेतलेले घरामध्ये सगळ्यात जास्त व्यवहाराचे काम कोणाला सांगितले जातात जर माणसाची अक्कलच आपण चालत नसेल तर काम कोणाला सांगितलं जातं उचलताना दिसत नसला पण संपूर्ण विचाराचं टेन्शन कोणाला असतं देणं घेणं कोणाकडे असतं जो कोणाकडे हुशार बादशाकडे हुशार माणसाकडे का दिलं जातं त्याच्याकडे तो हुशार आहे म्हणून पांडवांनी पाहिलं जीवनामध्ये ओझ वाहणारे अनेक आहेत पण पांडवांची जी कुलवधू आहे तिने पाहिलं समर्थवान ओझ पेलणारं कोण आहे म्हणून अश्वत्थाम्याने अपमानित झाला म्हणून ब्रह्मास्त्र सोडलं चौथ्या चरणाकडे चालायचं आहे ब्रह्मास्त्र सोडल्यामुळे ते ब्रह्म अस्त्राला दुसरं अस्त्र नाही त्याला हात जोडणं एवढंच त्याला अस्त्र आहे परिणाम काय झाला उत्तरेने विचार केला की पांडवांचा वंश माझ्या गर्भामध्ये याचं रक्षण कोण करेल म्हणून माझी सासू जिची भक्ती करते सासूवरती ओझं टाकायचं नाहीये पांडवांवरती ओझं टाकायचं नाहीये ओझं आतापर्यंत पांडवांचं ज्यांनी पेललेलं आहे ना त्या भगवान श्रीकृष्णाला मी शरण जाते आणि सांगितलं की मी तुम्हाला शरण येते माझ्या बाळाचं रक्षण तुम्ही करा परिणाम काय झाला ज्या परीक्षित महाराजांचं रक्षण करण्याकरता परमात्मा जातो ना परमात्मा म्हणतो मी घेतल्याशिवाय काम करत नाही म्हणे काय पाहिजे म्हणे तुझं मातृत्व दे जगातली अशी पहिली भारतीय स्त्री आहे की एकाच गर्भामध्ये देवालाही जागा देते आणि भक्तालाही जागा देते फक्त भारतीय स्त्री करू शकते दुसरं कोणी करू शकत नाही परिणाम भगवान श्रीकृष्णाने गर्भामध्ये प्रवेश केला आणि परीक्षित महाराजांचं रक्षण केलं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात भार त्याच्यावरती घातला म्हणून तो पार पाडतो अभंगाचा शेवटचा वाहू हात
को दिया अब क्या बजाऊं ढोल एक एक श्वास जाता है 3 तालों का चिट्ठिया सुधर समाधान चिट्ठिया सुधर समाधान चिट्ठी चिट्ठिया सुधर समाधान तुका मने घालू तयावरी भार बहु हा संसार देवा पायी क्या तुका मने भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण ठेविले अनंत तैसेची राहावे चित्त असू द्यावे समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदो वेडोवेडा एकदा का भार टाकला तर जीवनातलं गोविंदा वेडोवेडी म्हणा हेच तुमच्या जीवनातलं सार्थकता आहे. कोणी सांगितलं? माझ्या संतांनी सांगितलं. कोण संत? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका मने घालू तयावरी भार भाऊ हा संसार देवा पायी ठेविले अनंत तैसेची राहावे चित्त असू द्यावे समाधान. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचे शब्द बोलले गेले असेल, माझा बुद्धीचा दोष, याच्यामध्ये काही घेण्यासारखं असेल तर गुरुजींच्या मुखातून श्रवण केलं तेच मॅटके मांडण्याचा प्रयास केला, प्रयत्न केला. एवढंच बोलतो. माझ्या वाणीला थांबवतो. आमचे शरददादा असतील, शांताराम बापू असेल, मधुकर नाना असतील, बोलण्याच्या याच्यामध्ये फक्त खेळीमिळी आपलं चालू होतं, प्रेमाचं होतं. राग मानू नका. जर तुम्हाला राग नसेल तर 500-500 रुपये देऊन टाका. याच ठिकाणी माझ्या सगळ्याला पूर्ण राहून देतो. बोला. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले रे बापरे वंतर नाही विचारिला अधिकार आपला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया सूचनेकडे लक्ष